मित्रांनो, सुस्वागतम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये पार्थ, जीवा, नंदिनी आणि काव्या हे सगळेजण फक्त एक पुरावा आता मिळवण्यासाठी धडपडत असतात. आणि आता इकडे मात्र जे काही नंदिनीने सोन्याच्या बांगड्या आता सँडीच्या आईला देऊन जी मदत केलेली आहे, तर त्याचं सँडीला खूप वाईट वाटतं. आणि सँडीच मात्र आता नंदिनीसाठी काहीतरी एक भक्कम पुरावा देणार असतो. त्यानंतर काव्य ही आता वसू आत्याला धमकावते की फक्त एक पुरावा माझ्या हाती मिळवून द्या, मग मी तुम्हाला दाखवते की काव्या काय चीज आहे ते. नंतर आता पार्थ, काव्या, नंदिनी, जीवा जेव्हा एकत्र रूम मध्ये येतात आणि दरवाजा लावून घेतात, तर हे अगदी मोहिनी आत्याने बघितलेलं असतं. तेव्हा आता मोहिनी आत्या लगेच वसू आत्याला हे सर्व येऊन सांगते, चौघांना एकत्र बघितलेलं आहे आणि ते चौघेजण नक्की तुझ्या विरुद्ध काहीतरी शक्कल लढवतात. त्यानंतर मात्र आता नंदिनीला जो काही फोन आलेला असतो, दीपक बरोबर बोलत असतो. जीवा म्हणतो की अरे, तू जेव्हा नंदिनीला किडनॅप केलं होतं तेव्हा तुझ्याबरोबर जो काही ड्रायव्हर होता, तुझा साथीदार, मात्र आता लगेच एक भक्कम असा पुरावा मात्र आता सँडीने ह्या चौघांना दिलेला असतो. तेव्हा नंदिनी आणि जीवा, काव्या, पार्थ हे सगळेजण आता मात्र वसू आत्याला खूपच घाबरवतात आणि वसू आत्या दरवाजात अगदी उभी राहून ह्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता मित्रांनो, वसू आत्याच्या विरुद्ध मेन असा पुरावा त्यांना मिळतो आणि शेवटी वसू आत्याचा गेम कसा होतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.